श्री वासवी कन्यका देवी पुराण अध्याय 5. या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत समाधी नावाच्या वैश्योत्तमाचा वृत्तांत, वैश्योत्तमांना विराग, अपरार्क महर्षींचा उपदेश, वैश्योत्तमांची घोर तपस्या, कैलासात निवास करण्यासाठी वरप्राप्ती, कार्तिकन्येचा वृत्तांत, दक्षयज्ञात सतीचा देहत्याग, तारकासुराचा वृत्तांत आणि कामदेवाचा गर्वभंग व अंत. समाधी नावाच्या वैश्योत्तमाचा वृत्तांत. सालंकायन महर्षींनी मणिगुप्तादी वैश्यांना धर्मनंदनाची पावन कथा ऐकविल्यावर ते म्हणाले, आर्यकुमारांनो, तुमच्या पूर्वजांमध्ये समाधी नावाचे थोर पुरुष जन्मले होते. त्यांनी मेधस मुनींकडून पराशक्तीच्या महत्त्वाबाबत ऐकण्याचे सौभाग्य प्राप्त केले होते. तीव्र तपाच्या बलाने पराद्र शक्तीला प्रसन्न करून समाधी यांनी जो वर प्राप्त केला होता त्यामुळेच पराशक्तीने तुमच्या पावन वंशात जन्म घेतला होता. मुनिश्रेष्ठांचे हे बोलणे ऐकून मणिगुप्तादी वैश्यांचे श्रवण कुतूहल दुप्पट झाले. त्यांनी सालंकायनांना समाधी यांची पवित्र गाथा विस्तारपूर्वक सांगण्याची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेने आनंदित होऊन सालंकायन सांगू लागले, वैश्योत्तमांनो, प्राचीन काळी चैत्र वंशात एक राजा होता. त्याचे नाव सुरथ होते. कोला विध्वंस नावाच्या दुष्ट राजांनी त्याच्यावर अन्यायपूर्वक आक्रमण केले व त्याला पराभूत केले. सुरथ एका घोड्यावर स्वार होऊन अरण्यात गेला. तेथे मेधस नावाच्या मुनिवरांच्या आश्रमाच्या आसपास राहू लागला. जरी त्या राजाने सर्व काही गमाविले होते तरी देखील त्याला गमाविलेले राज्य, खजिना, परिवार, प्रजा आदींची आठवण सतावू लागली. म्हणून राजा फार अशांत बनून दुःखी होत होता. एके दिवशी त्या अरण्यात राजाने एका नवीन व्यक्तीला पाहिले. तो फार चिंतायुक्त दिसत होता. राजाने त्याला परिचय विचारला. तो म्हणाला, राजन, मी वैश्य आहे. माझे नाव समाधी आहे. मी श्रीमंत कुटुंबात जन्मलो. मी निरंतर दान धर्मादी कर्मांमध्ये मग्न होतो. म्हणून माझी धनलोलूप पत्नी व मुले यांनी मला दुष्ट नातेवाईकांशी हातमिळवणी करून मला घरातून काढून दिले. मी नाईलाजाने या अरण्यात येऊन पडलो आहे. माझे कुटुंबीय फार दुष्ट असल्याचे जाणूनही त्यांच्याबद्दल मला प्रेम उत्पन्न होत आहे. त्यांच्या खुशालीचे व्रत जाणण्यासाठी माझे मन तळमळत आहे. कळत नाही की असे का होत आहे. नेहमी त्यांचीच आठवण मला का सतावित आहे. खूप विचार करूनही आपले हे दुःख नष्ट करण्याचा मार्ग सुचत नाही. समाधीचे हे बोलणे ऐकून राजा म्हणाला, वैश्यश्रेष्ठा, माझी देखील अशी स्थिती आहे. येथून थोड्या अंतरावर मेधस मुनींचा आश्रम आहे. आपण तेथे गेलो तर मुनिवर आपल्या शंका दूर करून आपले दुःख नक्की दूर करू शकतील. राजा व वैश्योत्तम दोघे मिळून मेधस मुनींच्या आश्रमात गेले. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत केले व सत्कार केला. राजा आणि वैश्य या दोघांनी मुनिश्रेष्ठांना आपली सर्व परिस्थिती सांगून म्हटले, मुनिवर, काही व्यक्तींचे व विषयांचे दोष पाहून देखील आमच्यात त्यांच्याबद्दल ममता का उत्पन्न होत आहे. त्या ममतेमुळे आम्ही का दुःखी होत आहोत. आमच्यासारख्या विवेकी व्यक्ती देखील अशा प्रकारच्या मूर्खपणात का पडतात. ज्ञानवान देखील अशा मोहाला का वश होतात. अशा प्रश्नांची उत्तरे देऊन आम्हाला या दुःखातून मुक्त होण्याचा उपाय सांगावा. त्यांचे हे बोलणे ऐकून मेधस महामुनी म्हणाले, वत्सांनो, सर्व प्राण्यांमध्ये इंद्रियांना कळणाऱ्या विषयांचे ज्ञान असते. ते मोहपूर्ण ज्ञान मनुष्य व पशुपक्षी यांच्यातही समान रूपाने असते. सर्व जगसृष्टी पराशक्ती महामायेच्या प्रभावाने नेहमी आकृष्ट होऊन मोहित होत असते. ती देवी ज्ञानांना देखील मोहजाळ्यात अडकवून ममतेच्या गर्तेत म्हणजे खड्ड्यात ढकलून देते. माया, योगनिद्रा आदी कन्या म्हटली जाणारी ती पराशक्ती निर्गुण निराकार परब्रह्माच्या रूपात आणि सगुण साकार प्रकृतीच्या रूपात अशा दोन्ही रूपांमध्ये विराजित होत असते. त्याच देवीच्या प्रभावाने या चराचर जगताची निर्मिती होत असते. तीच देवी सुप्रसन्ना व वरदायिनी होऊन मनुष्यांना मुक्ती देते. मेधस मुनींचे म्हणणे ऐकून सुरथ व समाधी या दोघांनी त्या ऋषींना प्रार्थना केली, मुनिवर, तुम्ही जिला महामाया किंवा योगमाया म्हणत आहात ती देवी कोण आहे. तिच्या महिमेबद्दल आम्हाला विस्तृत ज्ञान प्रदान करावे. त्यांची ही प्रार्थना ऐकून मेधस ऋषी म्हणाले, मानवात्तमांनो,
महामाया रूपिणी पराशक्तीची महिमा अपरंपार आहे. तुम्ही त्या महादेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करा. मेधस महामुनींचा उपदेश मिळाल्यावर राजा सुरथ व समाधी वैश्य हे दोघे तप करण्यास निघाले. ते दोघे एका नदीच्या तटावर बसून त्यांनी देवी सूक्त व इतर मंत्र यांनी परमनिष्ठेने परादेवीची पूजा केली. त्यामुळे पराशक्ती प्रसन्न होऊन प्रत्यक्ष प्रगट झाली. पराशक्ती म्हणाली, नरोत्तमांनो, तुमच्या तपस्येने मी फार आनंदी झाले आहे. अभिष्टवर मागा. देवीचे बोलणे ऐकून सुरथ राजाने आपले गमावलेले राज्य परत मिळवण्याचा वर मागितला. देवीने त्याला वर दिला. त्याच्या प्रभावाने सुरथाने आपले राज्य परत मिळविले. एवढेच नव्हे तर तो पुढील जन्मी सावर्णी मनू होऊन जगप्रसिद्ध झाला. मेधस मुनींच्या प्रबोधनाच्या प्रभावाने तो समाधी वैश्य ज्ञानवान तथा संसार सुखांपासून विरक्त झाला होता. त्याने पराशक्तीकडे स्वतःसाठी आणि 102 गोत्रांच्या आपल्या नातेवाईकांसाठी देखील मोक्ष देण्याचा अद्भुत वर मागितला. पराशक्ती म्हणाली, भक्तश्रेष्ठा, तुझ्या बंधुगणांची कर्म फले जोपर्यंत निःशेष होत नाहीत तोपर्यंत त्यांना मोक्ष मिळू शकत नाही. तू मोक्ष मिळण्यास योग्य झाला आहेस, पण आता बंधुगणांसाठी मोक्ष मागून कामनेचा बंदी झाला आहेस. म्हणून तुला आणि तुझ्या बंधुगणांना आणखी काही जन्मापर्यंत मुक्ती प्राप्त होऊ शकणार नाही. येणाऱ्या कलियुगात तू कुसुमश्रेष्ठी नावाने जन्म घेऊन वैश्यराजा होशील. मी तुझ्या कन्येच्या रूपात अवतार घेईन. अधर्माचा नाश करण्यासाठी एका निरंकुश सत्तेला विरोध करीत महान आंदोलन म्हणजे चळवळ चालवीन. अहिंसा व त्यागाने शोभित होणाऱ्या नूतन पद्धतीने धर्माचा उद्धार करेन. तेव्हा तुला आणि तुझ्या बंधुवर्गाला आत्माहुती महायज्ञाच्या द्वारे मोक्ष प्रदान करीन. तोपर्यंत तुम्ही सर्व लोक सुखसंपदांचा अनुभव घेत धन्य जीवन जगाल. पुढील कलियुगात तुमचा वैश्यवंश जगत प्रसिद्ध होईल. असे बोलून परांबिका अदृश्य झाली. सुरथ व समाधी हे अभिष्ट वर मिळून धन्य झाले. वैश्योत्तमांना वैराग्य. अपरार्क महर्षींचा उपदेश. समाधीची कथा ऐकविल्यावर मणिगुप्तादी वैश्यांना सालंकायन महर्षी म्हणाले, वैश्योत्तमांनो, पुण्यशील समाधी ऋषी दुसऱ्या जन्मात सोमदत्त नावाने उत्पन्न झाले. त्या जन्मात ते कैलासवासी सिद्ध वैश्यांचे नेते झाले. मुनिवरांचे हे बोलणे ऐकून वैश्यांनी विचारले, गुरुत्तमा, वैश्य कैलासवासी केव्हा व कसे झाले होते? शिवांच्या जवळ राहणारे सिद्ध वैश्य लोक पुन्हा भूलोकात कसे आले? कृपया या सर्व बाबी विस्तारपूर्वक सांगाव्यात अशी आमची प्रार्थना आहे. त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन सालंकायन सांगू लागले, वैश्यवरांनो, या वैवस्वत मन्वंतरात काही महायुगे होऊन गेल्यावर जगात दुष्टपणा वाढत चालला. जास्त लोक अधर्मी होऊ लागले. त्यांच्यातील दैवी गुण अदृश्य होऊ लागले. आसुरी गुण वाढू लागले. या परिस्थिती पाहून काही वैश्योत्तमांच्या हृदयामध्ये वैराग्य निर्माण झाले. त्यांना भूलोकात राहणे अधिक कष्टमय झाले. जेथे दुष्टपणा, पाप, अधर्म, अशांती नाही अशा लोकात ते राहू इच्छित होते. अशा स्थितीत फार विरक्त झालेले काही वैश्योत्तम आपले गुरु अपरार्क यांच्याकडे गेले. ते गुरूंना म्हणाले, अहो गुरुदेवा, आता या भूलोकात परधन, परस्त्री यांच्या मोहात पडून कपटी वागून जगणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे जग सर्व प्रकारच्या दुःखांचे आगर बनले आहे. अशा स्वार्थ, हिंसा, अशांती आदी दुर्गुणांचे घर बनून नरकतुल्य झाले आहे. म्हणून या लोकात आता आम्ही राहू शकत नाही. ज्या लोकात सत्यज्ञानी, तपोधनी, निष्काम कर्मयोगी, दोषरहित, शांतिप्रिय, अहिंसा वृत्ती, पुण्यशील महात्माजन राहतात, ज्यांनी महायज्ञ केले होते, आत्मदर्शन घेतले होते व ज्यांनी देश तथा धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बळी दिले होते, असे पुण्यात्मे ज्या लोकात राहतात, संसार सागर पार करून आधी व्याधी रहित होणारे ज्या लोकात राहतात, त्या पावन लोकात आम्ही राहू इच्छितो. अशा लोकात निवास करण्यासाठी योग्य उपाय आम्हाला सांगावा. असे म्हणत त्या वैश्यांनी गुरूंच्या चरणांवर पडून प्रार्थना केली होती. वैश्यांचे गुरु अपरार्क हे आपल्या शिष्यांची भक्ती, ज्ञान, वैराग्य पाहून फार आनंदित झाले. ते शिष्यांना म्हणाले, प्रिय शिष्यांनो,
प्राचीन काळी ज्या देवाने भूमीला रथ करून मेरू पर्वताला धनुष्य व भगवान नारायणांना बाण करून त्रिपुरासुराचा संहार केला होता, त्या महेश्वरांना प्रसन्न करण्यासाठी एकाग्रतेने तीव्र तपश्चर्या करावी. शंकरांना संतुष्ट करून त्या महादेवांच्या लोकात निवास करण्याचे भाग्य प्राप्त करावे असे म्हणून अपरार्क यांनी विरागी वैश्यांना पंचाक्षरी महामंत्राचा उपदेश दिला. वैश्योत्तमांची घोर तपस्या, कैलासात निवास करण्यासाठी वरप्राप्ती. गुरूंच्या उपदेशानुसार 102 गोत्रांच्या वैश्य प्रमुखांनी आपले पुत्र नातू यांच्याकडे घर कारभार सोपवून तीर्थयात्रेस जाण्याच्या बहाण्याने ते आपापल्या घरांमधून बाहेर निघाले. ते पुण्यतीर्थे व पावन स्थळे यांची दर्शने घेत परमपवित्र हिमालय पर्वतावर जाऊन पोहोचले. त्यांनी तेथे अत्यंत भक्तियुक्त होऊन शिवलिंगाची स्थापना केली. त्यांनी काम, क्रोध आदी 6 शत्रूंवर काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि ढोंग विजय मिळवून इंद्रियांना ताब्यात ठेवून थंड, गरम, सुखदुःख, शत्रुत्व, मित्रत्व सारख्या द्वंद्वांना समदृष्टीने पाहून निर्मळ तथा एकाग्र चित्ताने निश्चल होऊन तप सुरू केले. प्रथम इष्ट वस्तूंचा त्याग करून क्रमशः अन्न पाणी सोडून केवळ वायुभक्षण करीत काही वर्षे त्यांनी तप केले. केवळ सूर्यकिरणे व चंद्रकांती यांना आहार बनवून काही वर्षे त्यांनी घोर तप केले होते. त्यानंतर सुदीर्घ काळपर्यंत पंचाग्नी कुंडाच्या मध्ये उघड्यावर मध्यावर साधक व 4 बाजूला पेटलेली अग्निकुंडे, 5वे अग्निकुंड म्हणजे साधकाच्या डोक्यावर आकाशातील तळपणारा सूर्य. एकाच पायावर उभे राहून त्यांनी भयंकर तपस्या केली होती. तिच्या प्रभावाने तिन्ही लोक कंपित झाले. वैश्यांची ती घोर तपश्चर्या पाहून परमेश्वर प्रसन्न झाले. त्यांच्या मनात करुणेचा पूर आला. त्वरित भगवान श्री शंकर यांनी वैश्यांना दर्शन दिले. शिवभगवानांचे दर्शन घेऊन वैश्यलोक अत्यानंदित झाले. अनंत भक्तीने ते शिवदेवाची स्तुती करू लागले. हे देवाधिदेवा, करुणासागरा, विश्वेश्वरा, त्रिलोचना, त्रिशूलपाणी, तुम्हास प्रणाम करीत आहोत. मृत्युंजया, नीलकंठा, पिनाकपाणी, चंद्रशेखरा, नागभूषणा, वामदेवा, तुम्हास प्रणाम करीत आहोत. हे मदनांतका, मंगलस्वरूपा, गजचर्मांबरधारी, जगदीश्वरा, तुम्हास प्रणाम करीत आहोत. तुमच्या दर्शनाचे भाग्य लाभून आम्ही धन्य झालो. वैश्यांची भक्तिपूर्ण स्तुती ऐकून भक्त व शंकर यांनी त्यांना अभिष्टवर मागण्यास सांगितले. वैश्यांनी विनम्र होऊन प्रार्थना केली, अहो महेश्वरा, आम्हाला कैलासात निवास करण्याचा वर प्रदान करावा. त्यामुळे आम्ही नेहमी आपली सेवा करीत राहण्याचे सौभाग्य प्राप्त करू शकू. परमशिव यांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली. शिवदेवांच्या आदेशावरून कैलासावरील महागिरी नावाच्या एका दिव्य प्रदेशात वैश्यांना राहण्यासाठी स्थान ठरविण्यात आले. शंकरांच्या अनुग्रहाने वैश्यलोक कैलासवासी बनले. तेथे त्यांना सिद्ध वैश्य म्हणण्यात येऊ लागले. प्रमथगणांच्या बरोबर ते कैलासपतीची सेवा करीत त्या भगवंताचे कृपा पात्र झाले. कैलासामध्ये त्यांचा मोठा आदर होऊ लागला. सोमदत्त नामक वैश्योत्तम पूर्वजन्मी समाधी नामाचा वैश्य होता व त्याने पराशक्तीकडून वर प्राप्त करून घेतला होता. तो सोमदत्त कैलासवासी वैश्यांचा नेता झाला. सिद्ध वैश्य त्या लोकात सर्व सुखसुविधा प्राप्त करून अपार आनंदाने राहू लागले. कीर्ती कन्येचा वृत्तांत. जरी सोमदत्त महान भाग्यशाली झाला होता तरीही तो नेहमी दुःखी राहू लागला, कारण की त्याला दीर्घ काळापासून संतान प्राप्ती झाली नव्हती. त्याने नारद महर्षींच्या उपदेशानुसार शतचंडी याग नावाचा महान यज्ञ केला. पराशक्तीच्या करुणेच्या प्रभावाने सोमदत्तास एक कन्या प्राप्त झाली. ती परांबिकेची अंशावतारिणी होऊन जन्मली. तिच्या नामकरण संस्काराच्या वेळी आकाशातून एक अशरीरवाणी ऐकू आली. या बालिकेच्या कारणाने सर्व वैश्यकुळाची कीर्ती वाढेल आणि सर्व सिद्ध वैश्यांना मुक्ती मिळेल. ती बालिका कीर्ती देणारी होणार असल्याने तिचे नाव कीर्ती कन्या असे ठेवण्यात आले. कीर्ती कन्या हिने सर्व कला शिकल्या व ती अभिनव सरस्वतीप्रमाणे शोभून दिसू लागली. ती तरुण झाली. तिच्यासारखी सौंदर्य व सुशीलता असणारी दुसरी मुलगी नव्हती. एके दिवशी कीर्ती कन्या आपल्या मैत्रिणींबरोबर महागिरीच्या एका उपवनात फिरू लागली. त्यावेळी आकाशमार्गाने जाणाऱ्या चित्रकंठ नावाच्या गंधर्व राजाने विमानातून कीर्ती कन्येला पाहिले. विद्युल्लतेप्रमाणे चमकणाऱ्या
त्या कन्यारत्नाला पाहून चित्रकंठ मोहपीडित झाला. तो त्या कन्येच्या जवळ येऊन विचारू लागला, हे मंगलांगी, तू कोण आहेस? कोठील राहणारी आहेस? कुणाची कन्या आहेस? तुझे नाव काय आहे? अशा प्रकारे विचारणाऱ्या चित्रकंठास एका मैत्रिणीद्वारा ज्ञात झाले की कीर्ती कन्या अविवाहित आहे. गंधर्व राजाने मोहांध होऊन त्या कन्येशी विवाह करू इच्छिले. त्या मुलीजवळ येऊन त्याने आपली इच्छा प्रगट केली. तेव्हा कीर्ती कन्या म्हणाली, हे गंधर्वराज, मी नेहमी पराशक्तीच्या चरणकमलांच्या सेवेत संलग्न असते. इहलोकातील सुखांमध्ये मला काहीही आवड नाही. मी ब्रह्मचारिणी होऊन जगू इच्छिते. हा माझा निश्चय आहे, म्हणून तुमची कामना पूर्ण होऊ शकत नाही. जरी कीर्ती कन्येने आपला निश्चय स्पष्टपणे सांगितला होता, तरीही कामांध चित्रकंठ विवेकहीन होऊन वैश्यांच्या निवासाजवळ गेला. तेथील वैश्य ऋषी संघास पाहून त्यांना त्याच्याबरोबर कीर्ती कन्येचा विवाह करून देण्याची प्रार्थना केली. त्याच्या अनुचित बोलण्याने वैश्य ऋषीगण रागावले. त्यांनी चित्रकंठाच्या प्रार्थनेचा तिरस्कार केला. चित्रकंठ आपला हा अपमान सहन करू शकला नाही. क्रोधावेशात येऊन त्याने वैश्यांना शाप दिला, हे दुष्टजनांनो, मी महान शक्ती संपन्न असूनही तुम्ही माझा तिरस्कार केला. तुम्ही आणि तुमची कन्या यांनी माझा अपमान केला, म्हणून तुमच्या वर्णाचे सर्व लोक आपल्या त्या कन्येबरोबर कैलासवास गमवाल व भूलोकात पडाल. तसेच भयंकर अग्निकुंडामध्ये पडून भस्म होऊन जाल. असा घोर शाप त्याने वैश्यांना दिला. आपल्या निरपराध बंधुगणांना शाप देणाऱ्या नीच गंधर्वास पाहून कीर्ती कन्या फार रागावली. तिने तत्काळ चित्रकंठास प्रतिशाप दिला, तुम्ही देखील आपले गंधर्व राज्य गमावून मनुष्य लोकात जन्म घ्याल. सर्व भ्रष्ट बनून शेवटी विजेप्रमाणे बातमी ऐकताच तुमचे शिर 1000 शकलांमध्ये फुटून जाईल. तुम्ही घोर अतिघोर मरण प्राप्त कराल. हा प्रतिशाप ऐकून गंधर्वराज निस्तेज झाला आणि आपल्या नगरास परत गेला. त्या दिवसापासून कैलासवासी वैश्य आणि गंधर्वपती चित्रकंठ हे परस्परांचे वैरी झाले. त्यांचे शत्रुत्व दिवसेंदिवस वाढू लागले. एके दिवशी सिद्ध वैश्य लोक मंदाकिनी नदीत स्नान करू लागले. तेव्हा चित्रकंठाने त्यांच्यावर गंधर्व मायेचा प्रयोग केला. त्या मायेच्या प्रभावाने नदीचे पाणी उसळू लागले. स्नान करणारे वैश्य बाहेर येऊ शकले नाही. त्यांनी भयभीत होऊन आपले रक्षण करण्यासाठी पराशक्तीस प्रार्थना केली. परमेश्वरीच्या प्रभावाने 2 दिव्य नौका त्यांच्याजवळ आल्या. नदीत बुड्या मारणारे सर्व वैश्य त्या नावावर चढून किनाऱ्यावर पोहोचले. ते मरणापासून वाचले. दुष्ट चित्रकंठाचे दुष्कृत्य पाहून पराशक्ती नाराज झाली. तिने त्वरित आपल्या तृतीय नेत्र उघडून चित्रकंठास भस्म करून टाकले. नंतर वैश्यांना पाहून म्हटले, भक्तश्रेष्ठांनो, हा गंधर्वराज चित्रकंठ भंडासुराच्या अंशापासून उत्पन्न झाला होता. येणाऱ्या कलियुगात तो आणखी एक जन्म घेऊन तुम्हा लोकांना त्रास देईल, म्हणून सावधान होऊन राहावे. अशा प्रकारे दक्षतेचा इशारा देऊन जगदंबा अंतर्धान पावली. सिद्ध वैश्य परमेश्वरीची अपार दया व महिमा यांचे वर्णन करीत आपल्या घरी गेले. कैलासातील सिद्ध वैश्यांच्या प्रयत्नाने महागिरीचा सर्व प्रकारे विकास झाला. दक्षयज्ञ, दाक्षायणीचा देहत्याग. सालंकायन गुरूंकडून कीर्तिकन्येचा वृत्तांत ऐकल्यानंतर मणिगुप्तादी वैश्यांनी गुरूंना प्रार्थना केली, अहो मुनिश्रेष्ठा, कैलासवासी सिद्ध वैश्यांना केव्हा आणि कोणत्या कारणास्तव भूलोकास यावे लागले, त्या सर्व बाबी आम्हाला सांगण्याची कृपा करावी. त्यांची प्रार्थना ऐकून सालंकायन म्हणाले, वैश्यकुमारांनो, पूर्वकाळी सती देवीचे पिता दक्ष प्रजापती यांनी जगत अधिपती होण्यासाठी वाजपेय नावाचा यज्ञ करण्याचा संकल्प केला होता. त्यांनी त्या यज्ञात भाग घेण्यासाठी शंकर सोडून सर्व देवतांना निमंत्रणे पाठविली. सर्व देवतागण यज्ञ पाहण्यास जात होते. त्या सर्वांना पाहून दाक्षायणी म्हणजे सतीने देखील आपल्या पतीबरोबर यज्ञ पाहण्यास जाऊ इच्छिले. शंकरांनी त्यांना निमंत्रण न मिळाल्याने यज्ञात जाण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर ते दक्षाच्या अहंकारामुळे रागवले होते. परंतु सतीदेवीने आपल्या माहेरी जाण्यासाठी हट्ट केला होता, म्हणून शिवांनी तिला जाण्यापासून थांबविले नाही. दाक्षायणी त्या यज्ञात गेली, परंतु सतीदेवीच्या आई वडिलांनी तिचा अनादर केला आणि तिचे पती शिव यांची निंदा करून मोठा अपमान केला. जरी दधीची ऋषींनी निर्धाराने सांगितले होते की रुद्र शिव यांना यज्ञाचा हवीर भाग अवश्य दिला पाहिजे,
तरीही त्या यज्ञात शिवांना हवीरभाग दिला गेला नाही. वडिलांकडून अशा प्रकारे अपमानित होऊन सतीदेवी रागावली. तिने आपल्याच शरीरातून योगाग्नी उत्पन्न करून त्यात ती जळून भस्म झाली. तेव्हा रुद्रदेव प्रलयकालीन संहारक रुद्र बनले व आपल्या जटांमधून वीरभद्र नावाच्या महान शक्तिमानास उत्पन्न केले. भयंकर वीरभद्राने दक्ष यज्ञाचा नाश करून टाकला. त्यानंतर महादेव भ्रांत होऊन फिरत फिरत हिमालयावर पोहोचले. तेथे ते ध्यानमग्न होऊन काळ व्यतीत करू लागले. शिवशक्ती स्वरूपिणी सतीदेवी न राहिल्यामुळे सर्व चराचर सृष्टी सौभाग्यहीन झाली. सर्वांच्या हृदयकोशांमधील आनंदरस सुकून गेला. ग्रह शक्तिहीन झाल्याने त्यांच्या गती विपरीत झाल्या. तारकासुराचा वृत्तांत. त्याच वेळी तारक नावाच्या एका राक्षसाने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून अमोघ वर प्राप्त करून घेतले होते. वरांच्या बळाने गर्विष्ठ होऊन त्याने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला. त्याच्या भयंकर दुराचारामुळे भूलोक अत्यंत व्याकुळ झाला. ब्राह्मण क्षत्रिय त्या महाराक्षसामुळे भयभीत होऊन विविध दिशांना पळून गेले. शेती व्यापार इत्यादी कर्माचा नाश झाला. पूजा व्रत यज्ञ इत्यादी सर्व पुण्यकर्मे अदृश्य झाली. वैदिक धर्माचे आचरण अवघड झाले. सर्वत्र दारिद्र्य देवतेचे भयंकर नृत्य होऊ लागले. तारकासुराने ब्रह्मदेवाकडून केवळ शिवपुत्राच्या हातांनी मरण्याचा वर प्राप्त केला होता. शिवांना पुत्र नसल्याने तो निर्भय होऊन सर्व लोकांना पीडा देऊ लागला. सर्व देवगणांना हीच चिंता लागली होती की सतीच्या वियोगाने दुःखी राहणाऱ्या शिवांना पुत्र कसा होईल. ते महाविष्णूंच्या आश्रयाला गेले. तेव्हा विष्णुदेव सर्व देवगणांबरोबर हिमालयावर पराशक्तीची परमकृपा प्राप्त करण्यासाठी विविध प्रकारचे देवी यज्ञ करू लागले. देवतांच्या भक्तीने संतुष्ट होऊन चैत्र शुक्ल नवमी शुक्रवार या दिवशी श्रुती वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे पराशक्तीचे अद्भुत तेजाचे पुंज देवगणांच्या समोर प्रगट झाले. कोट्यावधी सूर्य चंद्र यांच्या कांती समान प्रकाशित होत ते अद्भुत सुंदरीच्या रूपात बदलले. ती त्रिलोक सुंदरी देवी पाश अंकुश वरद आणि अभय मुद्रा यांनी सुशोभित झालेल्या 4 हातांनी युक्त होऊन विराजमान होत देवगणांच्या समोर येऊन उभी राहिली. देवगणांनी त्या पराशक्तीची अनेक प्रकारे स्तुती केली. तारकासुरामुळे होणाऱ्या सर्व दुःखांबाबत विस्तारपूर्वक निवेदन करून तरुणोपाय सांगण्याची पराशक्तीला प्रार्थना केली. तेव्हा देवीने त्यांना म्हटले, भक्तश्रेष्ठांनो, दक्ष यज्ञाच्या वेळी देहत्याग केलेली सतीदेवी पर्वतराज हिमवंताची कन्या होऊन पार्वतीच्या नावाने जन्म घेईल. तिच्याबरोबर शिवांचा विवाह करण्याचा प्रयत्न व उपाय केला तर शिव पार्वती यांना पुत्र होऊन तो तारकासुराचा संहार करेल. देवीच्या या वचनांनी देवगणांना दिलासा मिळाला. थोड्या काळानंतर परादेवीच्या प्रभावाने हिमवंताची पत्नी मेना हिने एका कन्येस जन्म दिला. पर्वतेश्वराची ही कन्या मोठी होऊन तरुण झाली. हिमालयात योगमग्न राहणाऱ्या शिव ईश्वर यांची सेवा करण्यासाठी हिमवंतांनी आपल्या पार्वती या कन्येस नियुक्त केले. पार्वती मोठ्या श्रद्धेने शिवांची सेवा करू लागली. कामदेवाचा गर्वभंग. अशा परिस्थितीत निर्विकार शंकराच्या हृदयात पार्वतीच्या प्रती निर्मळ प्रेम उत्पन्न करण्यासाठी देवगणांनी कामदेवास तेथे पाठविले. देवकार्य करण्यासाठी कामदेव तयार झाले. उसाचे धनुष्य आणि फुलांचा बाण घेऊन पोपटाच्या रथावर स्वार झाले. मत्स्य ध्वजाच्या छायेत पोपट सारिका अशा पक्ष्यांचे कलरव रूपी मधुर संगीत ऐकत मित्र वसंताला बरोबर घेऊन मनमथ काम आणि मदन शिवांकडे गेला. दगडाप्रमाणे असलेल्या मनात देखील प्रेम जागृत करू शकणाऱ्या महान नीलकमल बाणाचा मन्मथाने प्रयोग केला. तो बाण सरळ जाऊन निर्विकार शंकराच्या हृदयात घुसला. शंकर ईश्वराची समाधी स्थिती भग्न झाली. त्यांचे निश्चल मन थोडे चंचल झाले. त्रिलोचन शिव त्वरित फार क्रोधित झाले. परमेश्वर यांनी आपला अग्निनेत्र उघडून कामदेवास भस्म केले. ते भयंकर दृश्य पाहून कामदेवाची पत्नी रतीदेवी शोकसागरात बुडून गेली. तिने शिवांच्या चरणावर पडून पतिभिक्षा मागत अनेक प्रकारे प्रार्थना केली. त्यावेळी सर्व लोक प्रदेशातील देवदेवी गणांनी शिवांच्या समोर येऊन विनंती केली, हे महादेवा, जर हे विश्व कामविहीन झाले तर रसहीन होऊन जाईल. आपण जगतप्रभू आहात, म्हणून कामदेवास पुन्हा जिवंत करून जगताचे रक्षण करावे. शंकरांनी त्यांच्यावर दया दाखविली. त्यांनी रतीदेवीला म्हटले, तुझा पती अनंग
शरीरहीन बनून सर्व जगात संचार करीत राहील. फक्त तुलाच शरीरासह दिसेल असे बोलून शिव तेथून निघून गेले. पार्वती आपल्या पूर्वजन्मातील संबंधाच्या प्रभावाने शिवांनाच आपले पती मानून त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी तीव्र तप करू लागली. थोड्या दिवसानंतर नारद महाविष्णूंच्या प्रेरणेने शिवांच्या जवळ गेले. त्यांनी शिवांना पार्वतीची आठवण देऊन त्यांच्या हृदयात प्रेम जागृत केले. शिवांच्या अभिष्टानुसार कार्यानुसार महाविष्णू यांनी त्यांच्या विवाह कार्याचा भार आपल्या खांद्यावर घेतला. योग्य वेळ पाहून श्री महाविष्णूंनी सप्तर्षींना हिमवंताजवळ पाठविले. त्यांनी पर्वतराजास पार्वतीचा पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगून भगवान शंकराबरोबर त्या देवीचा विवाह करण्याचा सल्ला दिला. हिमवंत पार्वतीचा विवाह शिवांबरोबर करण्यास तयार झाले. सर्व लोकप्रदेशातील देवगणांना विवाहाची निमंत्रणे पाठविण्यात आली. महान वैभवासहित पार्वती व शिवपरमेश्वर यांचा विवाह महोत्सव पार पडला. त्यामुळे सर्व विश्व नवीन शोभांनी विलसित झाले.